गणरायाच्या स्मरणाने, देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने आणि ह्या रंगमंचाच्या साथीने तुम्हा सगळ्यांसमोर स्वरचित कविता ठेवते. शीर्षक आहे प्रेम. सौंदर्यामुळे त्याच्या जे जग जिंकून घेतं, सौंदर्यामुळे त्याच्या जे जग जिंकून घेतं, जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. प्रेमाला नसतो रंग, प्रेमाला नसतं रूप, नसत्यात कोणत्याही अटी, फक्त विश्वास असतो खूप. प्रेमाला नसतं मोजमाप, नसते कोणतीही अपेक्षा, फक्त साथ मिळावी आयुष्यभर, हीच असते आकांक्षा. जिथे शब्दांविना संवाद घडतो, तेच प्रेम असतं. जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक, गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक, पण त्यालाही काटे असतात. खरं प्रेम मिळवायला अडथळे पार करावे लागतात. गुलाबाचं फूल साऱ्यांना सांगतं, गुलाबाचं फूल साऱ्यांना सांगतं, प्रेम सुंदर आहे पण परीक्षा घेतं. आणि गुलाबाचं फूल साऱ्यांना सांगतं, प्रेमाने परीक्षा घेतल्यावर नातं अतूट होतं. सुंदर क्षणांसह जे जबाबदारी देतं, सुंदर क्षणांसह जे जबाबदारी देतं, जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. प्रेम कधी अबोल असतं, कधीतरी व्यक्तही होतं. प्रेम थोडं अल्लड असलं तरी लढण्याची ताकदही तेच देतं. प्रेम बंधन घालत नाही, उलट प्रेम मुक्त करतं. प्रेम बंधन घालत नाही, उलट प्रेम मुक्त करतं. प्रेम स्वप्न दाखवत नाही, उलट प्रेम वास्तव दाखवतं. सत्य आरशासारखं लख्ख जिथे, तेच प्रेम असतं. जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. क्षणाक्षणाला आयुष्य नवं वळण घेतं, क्षणाक्षणाला आयुष्य नवं वळण घेतं, पण वळणावळणात हरवलं तरी परतीचा रस्ता मात्र प्रेम दाखवतं. चूक बरोबर, चांगलं वाईट ओळखून घ्यायला प्रेम शिकवतं. आयुष्यात निवडलेली वाट पारखून घ्यायला प्रेम शिकवतं. जे दुरावलं तरी पुन्हा भेटतं, तेच प्रेम असतं. जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. विरहातही असतं प्रेम, शंकर पार्वतीचं नातं सांगतं. विश्वासातही असतं प्रेम, लक्ष्मण उर्मिलेचं नातं सांगतं. त्यागातही असतं प्रेम, राधा कृष्णाचं नातं सांगतं. आणि श्वासातही असतं प्रेम, सत्यवान सावित्रीचं नातं सांगतं. जे निस्वार्थ शब्दाचा अर्थ सांगतं, तेच प्रेम असतं. जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. फुलांच्या पायघड्या असो किंवा काट्यांची वाट, फुलांच्या पायघड्या असोत किंवा काट्यांची वाट, प्रेम पार करायची शक्ती देतं. ज्योत होऊन जळत राहून आनंद द्यायलाही प्रेम शिकवतं. आलेली सारी संकट प्रेमापुढे हरतात आणि न सुटणारे हात पाहून आपोआप मागे फिरतात. जिथे संकटांचाही सोहळा होतो, जिथे संकटांचाही सोहळा होतो, तेच प्रेम असतं. जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. पण तासन तास बोलत राहणं, तासन तास बोलत राहणं म्हणजे प्रेम करणं नाही. हातात हात घेऊन जग फिरणं म्हणजे प्रेम करणं नाही. कोणाच्या तरी चेहऱ्यावरचं हसू होता आलं पाहिजे. रात्रीचा अंधार असो पहाटेचा प्रकाश, खरं आणि निखळ प्रेम करता आलं पाहिजे. हल्ली प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर प्रियकर प्रेयसीचंच नातं येतं. हल्ली प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर प्रियकर प्रेयसीचंच नातं येतं. पण कुटुंबापासून मैत्रीपर्यंत प्रत्येक नात्याला प्रेम पूर्ण करते. जे आयुष्य जगण्याचं कारण देतं, जे आयुष्य जगण्याचं कारण देतं, तेच प्रेम असतं. जे नकळत डोळ्यातून व्यक्त होतं, तेच प्रेम असतं. धन्यवाद.